नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला काबुली चणे बटाट्याची रस्सा भाजी बनवून दाखवणार आहे। एक नंबर चवीला लागणार रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। त्यासाठी बघा, हे 200 ग्रॅम घेतलेले आहे ती आणि भिजत घातले होते रात्री। सकाळपर्यंत बघा काबुली चणे असे भिजलेले आहेत, ती मस्त भिजतात बघा। आणि एक मोठ्या आकाराचा बटाटा आहे, तो कापून घेतलाय, त्याची साल काढली नाही। तुम्हाला जर साल काढायची असली तर काढू शकता। ह्याच्यामध्ये एक तुम्ही वांग टाकू शकता, चवीला एक नंबर लागेल। आज आपण कुकर मध्ये बनवणार आहोत, तर कुकर गरम करत ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये आपण एक पळी तेल टाकून घेऊया, तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आणि तेल गरम होऊन देऊया। तेल गरम झालेले, अर्धा चमचा मोहरी बारीक एकदम आहे बघा, 1 चमचा जिरे, थोडासा कढीपत्ता, 2 तेजपत्ते, एक मोठ्या आकाराचा कांदा बघा चॉपरला एकदम बारीक केलेला आहे। कांदा चांगला भाजून घेऊया। कांदा बघा हलकासा भाजलेला आहे, गॅस मीडियम आहे। आणि ह्याच्यामध्ये बघा 1 गड्डी लसूण, अर्धा इंच आलं आणि 2 हिरव्या मिरच्या कुटून घेतलेल्या आहेत। तुम्ही पेस्ट जरी टाकली तरी चालेल। गॅस मीडियम आहे आणि आपण 2 मिनिटाला परतून घेऊया। 2 मिनिटं बघा एकसारखं परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये बघा हे अर्धा स्टार फूल टाकणार आहे। तुम्ही एक दालचिनीचा तुकडा पण टाकू शकता, 2 मिरे आणि 2 लवंगा हे पण तुम्ही टाकू शकता, चवीला एक नंबर लागेल। करून बघा तुम्ही। एक मोठ्या आकाराचं टमाटर बघा चॉपरला मी बारीक केलेलं आहे, बारीक करून टाकायचं। पेस्ट न काय होतं, मिक्सरला फिरवलं का नाही की त्याची चव एवढी येत नाही। आता हे परतून घेऊया। भाजून घेतलंय बघा, अशा पद्धतीत झालेलं आहे। तेल सुटस्तोवर चांगलं परतून घ्यायचं। 2 चिमूट ह्याच्यामध्ये हिंग पावडर मिक्स करून घ्यायचं। आता गॅस बारीक करायचा, कारण हे सगळं मीडियम गॅसवर आपण केलं होतं। कधी पण मसाले टाकताना ना गॅस बारीक करायचा। थोडीशी हळद हलवून घेऊया पहिले, हळद टाकल्यानंतर मिरची पावडर आहे। तुम्ही ह्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला वगैरे टाकू शकता, 1.5 चमचा टाकलेला आहे। जिरे धने पावडर अर्धा चमचा हलवून घेऊया आणि अर्धा चमचा गरम मसाला पावडर, चवीनुसार मीठ। आता हे मिनिटभर परतून घेऊया। परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये हे काबुली चणे बघा टाकायचे। भिजत घालताना पण धुवून भिजत घालायचे आणि भिजल्यानंतर पण 1-2 वेळा चांगले चोळून धुवून घ्यायचे बघा। परतून घेऊया। बटाटे हे बघा, हे स्वच्छ धुवून मी कापले होते आणि पाण्यात ठेवले होते। बारीक मोठे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करा। आणि ह्याच्यामध्ये तुम्ही एक मोठ्या आकाराचं वांग सुद्धा असं कापून टाकलं तर चवीला लय मस्त लागेल। आता हे पण 2 मिनिटं मीडियम गॅस केलेला आहे आणि नुसतं परतून घ्यायचं। परतून घेतलेलं आहे बघा, अशा पद्धतीत 2 मिनिटं 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं। आता ह्याच्यामध्ये कसलं पाणी टाकायचं माहिती आहे का, कोमट पाणी टाकायचं। तर मी कोमट पाणी करून घेतलेलं आहे। तुम्हाला किती आता पाहिजे कालवण, म्हणजे रस्सा किती पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं। आता हे पहिलं मी मिक्स करते। मिक्स करून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये पाणी वतायची गरज नाही, आपण जेवढं टाकलंय तेवढं चिक्कार आहे। जर तुम्हाला पाहिजे असलं तर तुम्ही अजून पाणी टाकू शकता। तर गॅस मी बारीकच आहे, गॅस काही मी वाढवलेला नाहीये। पहिलं झाकण लावून घेऊया आपण आणि बारीक गॅसवरच ह्याच्या मी 3 शिट्ट्या करून घेणार आहे। तुम्ही जर 4 शिट्ट्या केल्या तरी पण चालेल। बारीक गॅसवर बघा 3 शिट्ट्या करून घेतल्या होत्या, झालेलं आहे। आपण काढून घेऊया खाली बघा, अशा पद्धतीने झालेलं आहे रस्सा, मस्त एकदम होतं कालवण। त्यात जर वांग टाकलं ना तर इतकं छान लागतं ना चवीला। थोडीशी कोथिंबीर टाका बघा, किती सॉफ्ट शिजलेलं आहे। आणि भातावर, भाकरीवर, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी ह्याच्यावर तुम्ही खाऊ शकता, एक नंबर होतं। रेसिपी आवडली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।